ते स्वतःच म्हणतात आमचा अण्णावाच गुंड आहे. स्वतः झुंडशाहीची अभिमान बाळगणारा हा नेता. माझ्या पोरांनी 17 वर्षी 302ची कलमं भोगलेली आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे असं म्हणणारा हा घाणेरडा प्रवृत्तीचा विकृत मनोवृत्तीचा नेता आहे. आणि काय गुंडशाही असती झुंडशाही असती, सगळा मोहोळ तालुका आहे हा सगळा, तुझा अनगर एवढूसा आहे. आणि त्या लोकांना बिचारांना कशाला ह्याच्यामध्ये गुंतवतो? या सगळ्यामध्ये लोकशाही मार्गाने लढायची हिंमत दाखवा. झुंडशाहीने काय बोलता त्या ठिकाणी? आणि माझ्या गावावर, माझ्या आधी म्हणत होता माझ्या कुटुंबावरच बोलतात. तुमच्या वृत्ती ज्या आहेत आज सगळ्या भारत देशाने बघितल्या. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, आज सगळ्या नॅशनल चॅनलवर सगळीकडे उज्ज्वला थिटे हे विषय चाललेला आहे. आणि हे आपल्या महाराष्ट्रात हे घडतंय. हे आणि आनगरकर पाटील हे किती मोठे गुंड आहेत. नुसते अण्णावाचे गुंड नाही, ते करेकुरेच गुंड आहेत. आणि ते आज सगळ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे. त्यामुळं तुमच्यामुळं अनगर बदनाम होतंय. अनगरची लोक वाईट नाही आहेत, अनगरची माणसं वाईट नाही आहेत, अनगरची जनता वाईट नाही आहे. तुमच्या या घाणेरड्या वृत्तीमुळं, तुमच्या झुंडशाहीमुळं, तुमच्या जंगलराज आणि गुंडाराजमुळं अनगर बदनाम होतं. एवढं लक्षात ठेवा.